विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरोखर आज आपण सर्वजण भाग्यवान आहोत की स्वतः तुषार सर आदरणीय त्यांच्याकडून आपल्याला डायरेक्ट हे ट्रेनिंग मिळालं. कारण मी या अगोदरी काही कोर्स केले होते, तिथं मुख्य सर जे असतात त्यांचे असिस्टंट मार्गदर्शन करतात आणि सरांचं एकदाच कुठंतरी एखाद्या तासाचं 2 तासाचं मार्गदर्शन मिळतं. पण इथं प्रत्यक्ष स्वतः सर आणि सरांबाबत विशेष सांगायचं म्हणजे जसं मग आधी केले मग सांगितले, तुकाराम महाराजांचं जसं की अनुभवे आले अंग्या ते या जगात देत असे. असं आपल्याला उगं काहीतरी बोलाची कडी बोलाचा भात कुठं गुगल सर जसं म्हणतात तसलं काहीतरी थेरॉटिकल वगैरे काही सांगितलं नाही की प्रत्यक्ष अनुभवातून आणि टू द रूट म्हणजे मुळापर्यंत जाऊन ज्यांनी संशोधन केलं असं हे सरांचं तुषार भूमकर सर. मी जेवढं कौतुक करावं किंवा खरोखर आपण भाग्यवान आहोत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. आजपर्यंत आपण कौन बनेगा करोडपती, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी असे आयकॉनिक बरीच व्यक्तिमत्व पाहतो टी व्हीवर. मला तर त्या पुढे जाऊन सरांचं अभिनंदन करावंसं वाटतं की आपल्याला मिळालेलं ज्ञान की सर स्वतः तर अब्जाधीश आहेतच आहेत, पण इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं अगदी लहान मुलाला बोटाला धरून चालायला शिकवत जसं आईवडील करतात त्याप्रमाणे अगदी ग्राउंड लेवलला राहून सर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आत्मीयतेने हृदयातून सांगितल्या की मी तर झालेलोच आहे बिलिनियर किंवा आपण अब्जाधीश म्हणू, पण माझ्याप्रमाणेच तुम्ही देखील व्हावं. आणि त्याच्यामध्ये शिकवत असताना ज्या नेमक्या काय चुका होतात, कारण सरांनी जो स्ट्रगल केला 20-25 वर्ष की त्या सर्व चुकांचं ते स्वतःहून उघडपणे जाहीरपणे सांगतात की मी सुरुवातीला असे 15 क्रेडिट कार्ड इतके पर्सनल लोन काढले, मी कसं त्यावेळी थोडासा वाहवत गेलो आणि त्या सगळ्या काट्याकुट्यातून मार्ग काढत काढत सर आज या लेवलला पोचले. खरोखर फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या गोष्टी म्हणजे अगदी जे डिसिप्लिन म्हणून सरांनी जे सांगितलं आपल्याला की मिलिटरीची जशी एक आपण पाहतो की त्या ठिकाणी फायर म्हणलं की फायर करायचं असतं, ती जी लेवल आहे ती आम्हाला अचीव होण्यासाठी सरांचे अनेक आपल्याला रिपीट कोर्स करावे लागले तरी हरकत नाही, पण ती लेवल आपण निश्चितपणे मिळू असं मी सरांनाही अभिवचन देतो. आणि खरोखर या 4 दिवसाच्या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजल्यात, पण त्याच्यावर प्रत्यक्ष चालताना आम्हाला प्रॉब्लेम तर येणारच आहेत आणि चुका तर होणारच आहेत. तेव्हा सरांनी आणि सरांच्या इतक्या सुंदर अशा सपोर्ट टीमनी आम्हाला मार्गदर्शन करून त्या सगळ्या चुकातून आम्हाला पण एक चांगलं व्यक्तिमत्व, सरांनी जी मंजिल गाठली इतक्या 20-25 वर्षात आम्हाला ती गाठणं शक्य होणार नाही, पण तरी पण आपण निदान असं म्हणूया की 10 वर्षात आपण 5-6 कोटी तरी कमावले पाहिजे. आणि आपण करोडपती व्हायला काही हरकत नाही. आपण पाहतो की सगळ्यात सध्या करोडपतीचा जो टॉपचा स्कोअर असतो तो 7 कोटीचा असतो, पण सर जर आम्हाला 7 वर्षात 7 कोटी बनवून दिलं तरी आम्ही खूप खूप म्हणजे शेवटी सगळ्या नद्या जसं सागराला मिळतात तसं व्यवसाय असो, नोकरी असो किंवा सरांनी IT सेक्टरबद्दल सांगितलं की खरोखर माझा मुलगा IT सेक्टरमध्ये आहे आणि तो सकाळी जे 8-8:30ला बाहेर पडतो तो संध्याकाळी काय कळलं 10-11 वाजता त्याला यायला घरी, आणि फक्त शनिवार रविवार मिळतो आणि त्यावेळी तो आपल्या बेडरूममध्ये एकांतातच. म्हणजे या मुलांना जीवन काय हे जगायचं, नुसतं पैसा म्हणजे जीवन नाही आणि किती तास आपण त्याला देतो आहे, पण त्यातलं जर अगदी बारकाईने पाहिलं की जीवन हे जगायचं त्यांना माहीतच नाही आणि स्वभाव चिडचिडा होतो, डिस्टर्बन्स त्यांना आवडत नाही, ते एकांतात राहणं पसंत करतात. तर सरांनी जी साधना केली ती देखील एकांतात राहूनच केली, पण त्यांनी जे आज अचिव्हमेंट केली की आपल्याला सांगितलं की खरोखर आपल्याला थोडंसं वेगळं व्हावं लागतं. कारण आपण जेव्हा आता हे सगळे सेटअप वगैरे बसवणार आहोत करणार आहोत तेव्हा आपल्यालाही पुष्कळसे आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी काय पागल झाला तो असं म्हणणारच आहेत आपल्याला, पण त्याच्यातून देखील कसं पुढं जायचं
सरांनी आपल्याला अनेक प्रकारे त्याच्यावर मात करायचे उपाय देखील सांगितले, तर आम्ही जरूर त्याचं पालन करू अशी सरांना मी ग्वाही देतो. धन्यवाद सर्व मित्रांचं.